हॅलो मित्रांनो आपल्या सचिन तेंडुलकरचा लॉर्ड्सवर खूप मोठा सन्मान करण्यात आलेला आहे। इंग्लंड क्रिकेट बोर्डने लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकरचा एक मोठा सन्मान केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी प्राऊड मोमेंट आहे। सचिन तेंडुलकर म्हणजे आपल्यासाठी क्रिकेटचा देव, पण फक्त इंडियामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं तिथे तिथे सचिन तेंडुलकरचा रिस्पेक्ट केला जातो। लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडचं एक क्लब आहे MCC म्हणजेच मेरिलबोन क्रिकेट क्लब। हा जो क्लब आहे MCC तो क्रिकेटचे नियमसुद्धा बनवतो। या क्लबचं एक म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये सचिन तेंडुलकरचं एक पोर्ट्रेट आता ठेवण्यात आलेलं आहे। पोर्ट्रेट त्याचं बनवण्यात आलेलं आहे आणि ते त्या क्लबमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। खूपच कमी क्रिकेटरचं असं पोर्ट्रेट त्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सचिन तेंडुलकरचं सुद्धा नाव जोडण्यात आलेलं आहे। इंग्लंडचे एक आर्टिस्ट आहेत स्टुअर्ट पियर्सन राईट, त्यांनी 18 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरचा एक फोटो घेतला होता। त्या फोटोपासूनच आता हे पोर्ट्रेट, ही जी पेंटिंग आहे, पोर्ट्रेट आहे, ते बनवण्यात आलेलं आहे आणि ते MCC क्लबच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आणि ही जी थर्ड टेस्ट चालू आहे ती थर्ड टेस्ट लॉर्ड्सवर चालू आहे आणि लॉर्ड्सवर एक प्रथा आहे, जेव्हा ही टेस्ट मॅच सुरू होते त्याच्या पहिल्या दिवशी सुरू होण्यापूर्वी तिथे एक घंटा वाजवली जाते, बेल वाजवली जाते आणि पहिल्यांदाच सचिन तेंडुलकरला ही घंटा वाजवण्याचा मान देण्यात आला होता। लॉर्ड्सवर पहिल्यांदाच तो चान्स सचिन तेंडुलकरला देण्यात आला।